नमस्कार मैत्रिणींनो. तर इथे आज बनवला होता पुलाव, एकदम हॉटेलसारखा. तर आपण घरी पण बनवू शकतो. ह्या पद्धतीने जर बनवला तर नक्कीच हॉटेलसारखी टेस्ट येते. तर मी काय काय टाकले हे सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी बासमती तांदूळ आहे तो एका मोठ्या पातेल्यामध्ये जास्त पाणी ठेवून, खडा मसाला घालून, तेल टाकून, जिरी, तमालपत्र हे सगळे टाकून शिजून घेते. तर साईडला मी भाज्या कट करून घेतल्यात. गाजर, बीन्स आहे, फ्लावर आहे, वटाणा आहे. ह्या सगळ्या भाज्या आता आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. तर एकदम हॉटेलसारखा भात झाला होता हा. तर इथे आता आपला भात शिजून झाला आहे आणि 90% हा तांदूळ शिजलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर इथे लसूण आणि आलं हे छान पेस्ट करून घेते आत्ता मी. तर त्यामध्ये पुदिना राहिला होता टाकायचा, तर तो पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे. तो पण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या भाज्या धुवून घेतल्या आणि इथे टोमॅटो आणि पनीर आता हे तुकडे करून घेते मी, कट करून घेते. त्यानंतर इथे मी जिरे टाकून कांदा परतला आहे, आलं लसूण पेस्ट टाकली आहे, टोमॅटो टाकला आहे आणि हे छान आपल्याला परतून द्यायचं आहे. त्यानंतर मी मसाले ॲड केले. मसाले फक्त आपल्या घरात जे आपण वापरतो ते टाकलेत. मी एक्स्ट्रा कुठलाच मसाला टाकलेला नाही आहे. तरीसुद्धा एकदम छान असा भात तयार झाला होता. तर इथे भाज्या ज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या त्या मी त्याच्यामध्ये ॲड करते. आणि हे छान मिक्स करून 5 मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. आणि खूप सुंदर भात झाला होता. हॉटेलमधला तरी टेस्ट नसतो, चव नसते एवढी त्या भाताला, पण आपण घरी बनवतो, खूपच टेस्ट आली होती. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. केलं तर आपल्यालासुद्धा सगळ्या गोष्टी जमत असतात. तर थोडंसं पाणी टाकून मी हे 5 मिनटासाठी शिजून घेते. त्यानंतर खूप अशी कोथिंबीर घेतली मी चिरून आणि ती पण मी टाकून घेते. छान मिक्स करून घेते. आणि पनीर मी शेवटी टाकणार आहे. जर सुरुवातीला जर पनीर टाकलं असतं तर हलवताना त्याचा भुगा झाला असता, त्यामुळे पनीर मी नंतर टाकते. आता तूप टाकून घेते आणि मी भात शिजताना तूप टाकलं होतं, तरी पण इथे थोडंसं टाकते, 1-2 चमचे. आता पनीर पण ॲड केले. आता आपल्याला जो शिजलेला भात आहे तो पण ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये. आणि जास्त हलवायचं नाही, नॉर्मल हलवायचं आहे, नाहीतर तांदळाचा सुद्धा भुगा होतो आणि पनीरचा सुद्धा. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.